फ्रेंड्स, मी वृषाली. स्मार्ट वुमनच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला एपिसोड आहे आर्ट स्पेशल. प्रत्येकाला वाटतं आपल्या घरात एक गार्डन असावं, पण जागांचे वाढते दर लक्षात घेता सगळ्यांनाच ती स्पेस मिळेलच असं नाही. तरीही घरातल्या एका कोपऱ्याला गार्डन लुक देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक खास कन्सेप्ट आणली आहे. ती म्हणजे बॉटल गार्डन. काय असते बॉटल गार्डन आणि कसं करतात पाहूया. नमस्कार, मी नंदन कलबाग, गोगरी नर्सरी पनवेल येथे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपल्याला बघायचा आहे तो बाटलीतला बगीचा. आपल्याकडे अनेक वेळेला बाटल्या वगैरे सापडतात, घरी असतात रिकाम्या, पण त्या पारदर्शक अशा बाटल्या असाव्यात. तर ह्याच्यामध्ये आपण इथं जर झाडं लावली बरोबर काळजी घेऊन, तर मग आपल्याला अनेक महिने किंवा कधीकधी एक वर्षापर्यंत त्याची काही काळजी घ्यावी लागत नाही. मग लोकांना प्रश्न पडतो की ह्या बाटलीमधून त्यांना शुद्ध हवा, पाणी कुठून मिळतं. खरं तर ही बाटलीनंतर कम्प्लिटली बंद करायची असते. पाणी किंवा हवा असते ते नेहमी रिसायकल होत असतं आणि त्याच्यातनंच त्या झाडाला जगण्याची सगळी ऊर्जा वगैरे सगळी मिळत असते. तर आपण आज आता ह्या बाटलीमध्ये झाडं कशी लावायची ते बघून घेऊ. आता आपल्याला माती कशी लागते ते बघायचं आहे. तर आपण मातीचं मिश्रण साधारण एक 2 भाग माती आणि 1 भाग शेणखत हे चांगलं अगदी बारीक आपल्याला चाळून घ्यावं लागतं. आता ह्याच्यामध्ये मातीमध्ये बुरशी असण्याची शक्यता असते, त्यामुळे मातीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी आणि पाण्याबरोबर बुरशीनाशक घालावं लागतं आणि ती माती थोडीशी भुसभुशीत ओली करून घ्यायची. ह्याचं 2 कारणं आहेत. एक कारण असं आहे की आपण जी माती घालतो ती जर कोरडी राहिली तर त्याची धूळ उडते बाटलीच्या आतमध्ये आणि ती बाटलीच्या आतल्या काचेमध्ये जर बसली तर ते धुणं साफ करणं कठीण असतं. दुसरं असं आहे की आपण जेव्हा माती झाड रोवण्यासाठी खड्डा करतो, तो जर भुसभुशीत माती असेल म्हणजे सुकी माती असेल तर ती कोलमडत राहते आतमध्ये आणि आपल्याला झाड लावायला खड्डा करता येत नाही. त्यासाठी आपण माती थोडीशी भुसभुशीत करून घेतो. त्यानंतर आपण जे झाड घेणार ते साधारण सावलीत वाढणारं असावं. साधारण मनी प्लांट, सिंगोनियम ह्या प्रकारची झाडं ह्यासाठी सर्वोत्तम. बरं, त्यांची वाढ पण अशी इतके प्रचंड प्रमाणात होता कामा नये, कारण खूप जर वाढली तर मग आपल्याला ती झाडं मग थोडीशी कट वगैरे करावी लागतात. तर जेवढी स्लो वाढणारी झाडं असतात, सावकाश वाढणारी झाडं असतात, त्यांना प्रिफरन्स आपण द्यावा. आणि लावताना छोटंसं झाड लावायचं असतं आणि आपण त्याला ते पुढे वाढून मोठं करत असतो. लोकांना असं वाटतं की ह्या एवढ्या छोट्या बाटलीमध्ये एवढं मोठं झाड कसं वाढलं. कधी मोठं झाड लावत नाही, आपण नेहमी असं छोटं झाड लावतो आणि नंतर ते बाटलीमध्ये वाढून नंतर मोठं होत असतं. आता ह्या बाटलीमध्ये ह्याचं तोंड आहे ते इतकं छोटं आहे, त्याच्यामध्ये आपला हात कसा जाणार. म्हणून मी काय केलं आहे की छत्र्यांच्या काड्यांच्या काही अवजारं बनवलेली आहेत. त्याच्यातला सर्वात मुख्य आहे हा चिमटा. हा चिमटा छत्र्यांच्या काड्याचा उपयोग केलेला आहे. तुम्हाला इकडे दिसतं की ह्याचं हे जबड्यासारखं आहे आणि ही जर काडी खाली केली तर झाड त्याच्यामध्ये अडकतं आणि आपण ते आत लावू शकतो. परत हे उघडलं की ते झाड मोकळं होतं आणि आपण हे चिमटा हा बाहेर काढून घेऊ शकतो. आधी आपण आता ह्याच्यामध्ये थोडीशी माती भरून घेऊ आणि माती भरण्यासाठी आपल्याला एक कागदाचं असं नसराळं करून घ्यायचं, म्हणजे माती इकडे तिकडे सांडत नाही. आता आपण बाटलीमध्ये माती भरून झालेली आहे. आता आपण ह्या मातीमध्ये एक छोटासा खड्डा करणार आणि त्या खड्ड्यामध्ये आपण झाड लावायचं आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला खड्डा करायला एका छत्रीच्या काडीवरती तिकडे एक ॲल्युमिनियमच्या अँगलचा तुकडा लावलेला आहे. त्याच्याने आपण ह्या बाटलीमध्ये छोटासा खड्डा करणार. आता आपण मातीमध्ये खड्डा तयार केलेला आहे. आता आपल्याला त्याच्यात झाड लावायचं आहे. आता ह्या चिमट्यामध्ये आपण झाड पकडून ते बाटलीमध्ये लावणार आहोत. आता ह्याचं तोंड उघडलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे झाड अडकवणार आणि ही काडी खाली केल्यानंतर त्याचे जबडे बंद होतात आणि झाड बरोबर त्याच्यामध्ये पकडलं जातं. आता हे झाड आपल्याला बाटलीच्या आत टाकायचं. छोटंसं रोप आपण बाटलीमध्ये टाकणार. थोडी आपल्याला प्रथम काही मुळं कापून घ्यावी लागतात.
आता आपण झाड आत टाकलेलं आहे, पण त्याच्या मुळावरती आपल्याला माती चांगली दाबून बसावी लागते. त्यासाठी आपण हे एका काडीच्या बाजूला आपण एक बुच बसवलेले आहे. त्या बुचाद्वारे आपण माती मुळाभरती दाबून बरोबर बसवणार झाड नेमकं. आता मुळाजवळच आपण हे दाबून ठेवायचं आणि चिमटा आपल्याला उघडायचा आहे आणि नंतर मग आपल्याला हा चिमटा काढला बाहेर, आपण बाहेर आलो. आता झाड आतमध्ये लागलं. आता आपल्याला त्याला थोडंसं पाणी द्यावं लागतं. जास्त टाकायचं नाही, कारण ह्यामध्ये निचरा होण्याची शक्यता नसते. आपण जर जास्त पाणी टाकलं तर झाड कुजून जाईल. त्यामुळे एखाद्या वेळेस थोडं कमी पाणी पडलं तरी चालतं. म्हणून आपण ह्या पिचकारीद्वारे त्याला आतल्या बाजूला आस्ते आस्ते थोडंसं पाणी द्यायचं. आता तुम्ही बाटली उचलली तर तुम्हाला जिकडे माती आपण डार्क झालेली दिसते तिकडे आपल्याला दिसतं की पाणी बरोबर गेलेलं आहे. कुठे जर आपल्याला असे मोकळे भाग दिसते तर थोडंसं परत पाणी टाकावं लागतं. पण कधीही जास्त टाकू नका. तुम्हाला जर अंदाज नसेल तर थोडं कमी पाणी टाका आणि नंतर बाटली बंद करून टाका. तेवढ्या पाण्यावरती झाड जगू शकतं. जर पाणी कमी पडलं तर झाड मरगळेल आणि नंतरच मग त्याला पाणी द्या. तोपर्यंत पाणी द्यायची गरज नसते. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला हे बाटलीचं तोंड कम्प्लिटली सील करून टाकायचं आहे. आणि जोपर्यंत झाड मरगळत नाही तोपर्यंत परत उघडायची गरज नाही. थोडंसं मरगळायला लागलं की मग बाटलीचं तोंड उघडायचं आणि थोडंसं हलकं पाणी परत या पिचकारीद्वारे आपल्याला द्यावं लागतं. ह्या रीतीने आपण आपली बाटलीतला बगीचा किंवा बॉटल गार्डन तयार करू शकतो. आता आपण बाटलीमध्ये झाड कसं लावायचं ते पाहिलेलंच आहे. पण लावल्यानंतर त्याची काही काळजी न घेतानासुद्धा हे 1 वर्षापूर्वी लावलेलं झाड तुम्हाला दिसतं की किती सुंदर प्रकारे वाढलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.